नमस्कार. आजचा विषय आहे डाएट, अन्न. मी गेल्या वेळी म्हणालो होतो माहिती आहे, रोग प्रतिकार शक्तीचे आधारस्तंभ, व्यायामाबद्दल बोललेलो आहे, झोपेबद्दल बोललेलो आहे. आज मी डाएटबद्दल बोलतो. डाएट म्हणजे लगेच डाएट प्लॅन वगैरे असं काही देणार नाही आहे वगैरे, पण एक काही गोष्टी सकस आहार, सकस अन्न आपल्या घरात अवेलेबल आहे, पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. आपल्या आजी आजोबांनी जे खाल्लेलं अन्न आहे ना, ते खरंच सकस होतं आणि त्यातल्या काही गोष्टी आपल्या किचनमध्येच अवेलेबल आहेत. तसं बघितलं तर आपलं रोजचं जे अन्न आहे ते आपण काय बदलू शकत नाही. म्हणजे आपण मुख्यतः काय घेतो? डाळ, भात, भाजी आणि चपाती. हे मुख्यतः प्रामुख्याने सगळीकडे अन्न आहे, हेच खाल्लं जातं. मग कुठल्याही तुम्ही प्रांतात जा, स्टेट्समध्ये कुठेही जा वगैरे, काही वेगळा बदल होत नाही. पण काही गोष्टी अशा आहेत ना ज्या पौष्टिक आहेत, त्या रोजच्या जीवनामध्ये आपण जर आपल्या जीवनामध्ये ॲड केलं तर त्याचा आपल्याला कधी कधी फायदा होऊन जातो. आज मी बोलणार आहे थोडंसं एक गोष्टीबद्दल, ग्रेट मिलेट, पर्ल मिलेट अँड रेड मिलेट. नावं अनोळखी नाही आहेत, ओळखीचीच आहेत आणि प्रत्येक माणसाच्या घरामध्ये आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी. आता लक्षात घ्या, हे मिलेट्स आहेत. हे रोजच्या जेवणामध्ये जर थोडाफार जरी घेण्याचा प्रयत्न केलात ना, तर ते आपल्या शरीराला खूप उत्तम आहेत. ते पहिलं म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात आणतं, फायबर्स असतात त्याच्यामध्ये, आणि आपण नेहमी गव्हाच्या चपात्या खातो, त्याच्यामध्ये ग्लुटन नावाचं सबस्टन्स असतं, तर ते डायजेशनला आपल्याला त्रास देत असतं. अशावेळी काही वेगळ्या गोष्टींचा जर वापर केला तर ते आपल्याला उपयुक्त ठरतं. आता प्रत्येकाला ह्या गोष्टी सूट होतीलच अशा नाही, पण एकदा घेऊन तर बघा. नाही झाल्या तर मग त्याला मिक्सअप करून एक मल्टीग्रेन करून काहीतरी थोडंसं वेगळं काहीतरी जेवणात करण्याचा प्रयत्न काय हरकत आहे करायला. लोक कधी कधी मला म्हणतात, ज्वारी बाजरीबद्दल बोलल्यावर काही नाही होते, थंड चांगलं लागत नाही, करपलेलं असतं. आता मला खरं सांगा, आपण हॉटेलमध्ये जातो, रोटी, कुलचा, नान, रुमाली रोटी रबरासारखी चावतो, पण ज्वारी आणि बाजरी घेताना आपल्याला भरपूर कारणं असतात. मला लोक विचारतात, डॉक्टर काय खायचं? म्हटलं काय खायचं म्हणजे सगळं खायचंय. काय माहितीये, एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची भूक भागते पण मन भरत नाही. म्हणून मी नेहमी लोकांना म्हणतो, अदर दॅन काही मोठे कॉम्प्लिकेशन किंवा आजार वगैरे नसतील ना, तर महिन्यातले 2 ते 3 दिवस स्वतःपुरतं द्या. तुमची जी इच्छा असेल ना, ते नक्की खाऊन घ्या ते एकदा. आता मी या इथे बसून एक डॉक्टर म्हणून वडे, भजी, समोसा, पाव या गोष्टी बोलू शकत नाही, जंक फूड. पण मला कळतं की प्रत्येक माणसाचं मन कुठे अडकलेलं आहे. ते इच्छा आहे ना, त्या महिन्यातून 2-3 वेळा करून घ्या, पण उरलेले 26-27 दिवस ना कटाक्षाने पाळायचे असतात. मी मगाशी म्हणालो ना, माणसाचं मन भरत नाही. तुम्हाला एक आजारपणाचं उदाहरण देतो. एखादा माणूस असतो आणि त्याला ज्या दिवशी डायबिटीस डिटेक्ट होतं, ओके, त्याला शिक्कामोर्तब लागलेला असतो का आता ह्याला औषधं घ्यावी लागणार. सगळे प्रयत्न केले की बाबा ह्याला बिना औषधा बरं करता येईल का वगैरे, पण नाही, औषधं आता घ्यावी लागणार. अशा वेळी 10 दिवस आधी त्याने गुलाबजाम वगैरे कुठलाही काही प्रकार खाल्लेला नसतो, पण ज्या दिवशी शिक्कामोर्तब होतो की मला डायबिटीज झालंय, केविलवाणी अवस्थेत डॉक्टरला पहिला प्रश्न विचारतो, डॉक्टर एखाद दिवशी मी गुलाबजाम खाल्ला तर चालेल ना? अरे खा ना रे बाबा, कोण नाही म्हणतं. एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुमचे कॉम्प्लिकेशन्स होतील, शुगर लेवल खूप मोठी गेलेली असेल 250-300च्या वर, त्यावेळी आपल्याला रिस्ट्रिक्शन्स पाळावे लागतात वगैरे. मग तुम्हाला थोडेफार नियंत्रण पाळावे लागतात. एखाद दिवशी एखाद्या डायबिटीसच्या पेशंटनी थोडंसं गोड घेतलं तर लगेच काय त्रास होतो अशातला काही प्रकार नाही आहे वगैरे, पण डोक्यावर लगेच त्यांना टेन्शन येतं की डॉक्टर आता सगळी औषधं सुरू करतील आणि माझं सगळं गोड बंद करून टाकतील. आणि तुम्हाला खरं आणि स्पष्ट सांगू का, डायबिटीस असो वा नसो, जेवणामध्ये गोड आहे ना, हा प्रमाण थोडंसं कमी असलेलंच चांगलं आहे. आता हे जे काही मी एवढं बोललो ना, बरेचसे लोक म्हणतील काय माहिती आहे, ह्या गोष्टी तशा डॉक्टर आम्हाला माहिती आहेत. मग हे सांगण्याचं कारण काय, एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. ट्रिपल शेजवान, चिकन चिल्ली, पनीर चिल्ली, जो काय येतो तो, हे चायनीज पदार्थ, हे जे काय आपण खातो ना, सगळे मंचुरियन वगैरे, हे खाण्यासाठी ना मार्गदर्शन करण्याची गरज लागत नाही, हे आपसूक खाल्ले जातात.
पण सकस आणि पौष्टिक अन्न जर खायचं असेल ना, तर प्रत्येक माणसाला डॉक्टर किंवा डायटिशियनच्या मार्गदर्शनाची गरज लागते, म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.